अलिबाग तालुक्यातील हेमनगर येथे शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्था हेमनगर यांच्या वतीने आणि शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या पुढाकाराने दरवर्षी शिवजयंती सोहळा पार पडतो। यावर्षी देखील मोठ्या दिमाखात आणि आनंदात हा शिवजयंती सोहळा होत आहे। यंदाचा 26वा वर्ष असून सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिषेक करून सुरुवात करण्यात आली। त्यानंतर शिवसेना नेत्या मानसीताई दळवी यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। पूजन झाल्यानंतर भव्य दिव्य असा पालखी सोहळा आयोजित केला होता। या पालखी सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मावळ्यांची वेशभूषा करून विद्यार्थी देखील सामील झाले होते। तसेच नाचणारे घोडे, लाठीकाठीचे प्रात्यक्षिके या पालखी सोहळ्यात पाहायला मिळाले। तलवारबाजी आणि दांडपट्टा फिरवून मुलांनी इतिहासाची आठवण करून दिली। या पालखी सोहळ्यात हजारो शिवभक्त आणि महिला सहभागी झाले होते। शिवस्पर्श ढोलताशांच्या गजरात संपूर्ण परिसर गजबजून गेला होता। यावर्षी शिवजयंती निमित्त संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवशंभू शौर्य गाथा या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे। आपल्या नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास समजला पाहिजे, विशेष करून लहान मुलांनी तो आवर्जून पाहावा यासाठी महानाट्याचे आयोजन करण्यात आले असून सर्वांना मोफत पाहायला मिळणार आहे। यावेळी बोलताना शिवसेना नेत्या मानसीताई दळवी यांनी सांगितले की अलिबाग तालुक्यातील सर्वात मोठी शिवजयंती राजाभाई केणी आणि रसिकाताई केणी हे साजरी करतात। या माध्यमातून सगळेजण मोठ्या आनंदाने एकत्र येतात। राजाभाई केणी हे कट्टर शिवभक्त आहेत असे त्यांनी सांगितले। आज हेमनगर या ठिकाणी आमच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख राजाभाई केणी हे सारावादप्रमाणे तिथीच्या दिवशी तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करतात। आणि खरंच सांगते, मी पहिल्यापासून माझे आमदार साहेब म्हणजे राजाभाऊंचे मित्रच म्हणा, आमदार साहेबांना नेहमी बोलायचे, राजाभाऊ जरी मागच्या वेळेला राष्ट्रवादीत होते तरी हाडाचे शिवसैनिक, कारण राजाभाऊंची काम करण्याची पद्धत ही अगदी त्यांच्या रक्तातच शिवसेना आहे। आणि त्यामुळे मला त्या गोष्टीचा अभिमान आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात थाटामाटात ही शिवजयंती या तालुक्यामध्ये एकमेव या ठिकाणी साजरी केली जाते, ती म्हणजे हेमनगरला आमचे जिल्हा प्रमुख राजाभाई केणी आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ रसिकाताई केणी ही उभयता अगदी मनापासून आणि आनंदाने या ठिकाणी साजरी करतात। गेल्या 26 वर्ष आम्ही हेमनगर गावामध्ये शिवजयंतीचा शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्थेच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने आम्ही भव्य दिव्य शिवजयंती सोहळा आम्ही पार पाडत आहोत। हा 26वा वर्ष आहे आणि या 26व्या वर्षामध्ये जो रात्रीचा मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तो एक नाटिका म्हणून तो कार्यक्रम आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या जो त्यावेळेचा धगधगता इतिहास होता आणि त्या इतिहासावर हा कार्यक्रम इथे आपण आयोजित केला। आणि गेल्या 26 वर्ष आपण हा शिवजयंतीचा कार्यक्रम सर्व या विभागातील विभागातील आणि तालुक्यातील सर्व शिवभक्तांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या प्रेरणेतून किंवा त्याही दिलेली मोलाची साथ आणि त्यांच्या मुलेचा शिवजयंतीचा कार्यक्रम गेल्या 26 वर्ष आम्ही चांगल्या यशस्वीरित्यापणे पार पाडत आहोत। नगर यांच्या वतीने तिथीप्रमाणे महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती मोठ्या थाटामाटामध्ये साजरी केली जाते। आणि या निमित्तानं आज सकाळपासूनच या हेमनगरमध्ये या पंचक्रोशीमध्ये खूप धामधूम आपल्याला पाहायला मिळते। सकाळीच या ठिकाणी अभिषेक झाला, त्यानंतर या ठिकाणी आपण बघितलं की भव्य दिव्य अशी मिरवणूक गावामध्ये या ठिकाणी काढण्यात आली आणि तदनंतर संध्याकाळचं जे काही या ठिकाणी जे महानाट्य आहे ते महानाट्य या ठिकाणी होणार आहे। आपण दृश्य पाहू शकता की या ठिकाणी मोठा भव्य दिव्य स्टेज या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे आणि सर्व नागरिकांना मोफत महानाट्य दाखवण्यात येणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हे सर्वांना या ठिकाणी समजावा, लहान मुलांना देखील कळावा आणि प्रत्यक्ष याची देही याची डोळा तो इतिहास डोळ्यासमोर आपल्याला बघता यावा यासाठी सन्माननीय राजाभाई केणी यांच्या मार्फत या ठिकाणी हा मोफत कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। आणि इथे अगदी उंट असतील, घोडे असतील, हे सगळे या ठिकाणी आपल्याला समोरासमोर पाहायला मिळणार आहे। आणि या महानाट्यामध्ये जवळजवळ 200 कलाकार या ठिकाणी असणार आहेत। मग छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म असेल, त्यानंतर राज्याभिषेक असेल, असे विविध या ठिकाणी जे काही महाराजांचा इतिहास आहे तो या पडद्यावरती तुम्हाला या स्टेजवरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। समीर घायतले सोबत मी सुभाष टेंबे, धन्यवाद।